शिवरायांच्या आदर्शातून समाजसेवेची वाटचाल. सरपंच शरद पवारांचा वाढदिवस ठरला विकासाचा संकल्प दिन. वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी. चिचोंडी पाटीलमध्ये दिला आदर्शाचा संदेश. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे चिचोंडी पाटीलचे कार्यसम्राट सरपंच शरद पवार यांनी यंदाचा वाढदिवस जल्लोष, बॅनरबाजी आणि धूमधडाका टाळून पूर्णपणे सामाजिक कार्याला अर्पण करत एक वेगळी परंपरा निर्माण केली. राज्यातील ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांनी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि वाढदिवस समाजासाठी हा संदेश कृतीतून दिला. विशेष म्हणजे याच दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त संपूर्ण गावात भगवामय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. वाढदिवस आणि शिवजयंती एकाच दिवशी आल्याने शिवरायांच्या आदर्शांवर चालत समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. शिस्त, धैर्य, दूरदृष्टी आणि जनकल्याणाची भावना अंगीकारून विकासाची वाटचाल करण्याचा निर्धार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना स्पष्ट आवाहन केले होते की कोणतीही वैयक्तिक भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न देता गावातील मोतीबाग स्मशानभूमीच्या विकासासाठी मदत करावी. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत लोकसहभागातून तब्बल 4.5 लाख रुपये जमा झाले. अनेकांनी झाडांसाठी जाळ्या, रोपे, रोख स्वरूपातील आर्थिक मदत, तर काहींनी शेड उभारणीसाठी साहित्य तसेच अन्य आवश्यक वस्तू दिल्या. स्मशानभूमी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण जागा स्वच्छ व सुशोभित करण्यात आली. विविध प्रेरणादायी, आध्यात्मिक व चिंतनशील घोषवाक्ये लावण्यात आली, जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शांत आणि सकारात्मक वातावरणाची अनुभूती मिळेल. तसेच स्मशानभूमीत लवकरच शिवमूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. गावातील स्वर्गरथाचे नूतनीकरण करून त्यावर नवीन स्टिकर व प्रेरणादायी घोषवाक्ये लावण्यात आली, ज्यामुळे अंतिम यात्रेदरम्यानही संस्कार आणि मूल्यांचा संदेश समाजात पोहोचणार आहे. वाढदिवसाच्या दिवशीच स्मशानभूमी चौकाला अंतिम चौक असे नामकरण करण्यात आले, ज्यामुळे या उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमाला गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सदस्य, विविध समित्यांचे प्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वृंद, व्यापारी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, सरपंच शरद पवार यांचा मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. सरपंच शरद पवार यांच्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक जाणीव जपणारी नवी दिशा चिचोंडी पाटील गावात निर्माण झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, अहिल्यानगर. नमस्कार. आज शिवजयंती आणि शिवजयंती दिनी माझा वाढदिवस. राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री विकास पुरुष अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्यामुळं मी वाढदिवस साजरा करणार नाही असल्याचं परवा दिवशीच जाहीर केलं होतं आणि हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने लोकहिताचा आणि लोकांना लोकहिताचे कामं करून समर्पित करणार आहे. यामध्ये तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करावं, विद्यार्थ्यांच्या उपयोगी वस्तू त्यांना द्याव्यात आणि चिचोंडी पाटील गावात पंचक्रोशीत असं आवाहन केलं होतं की चिचोंडी पाटील येथील एक अतिशय भव्य दिव्य मोतीबाग कुस्ती आखाडा असेल, त्याचबरोबर
अमरधाम परिसर असन या ठिकाणी वृक्षारोपण करायचं, त्याचबरोबर या परिसराला लागणाऱ्या सर्व उपयोगी गोष्टी वस्तू ह्या शुभेच्छारूपी घ्यायच्या आणि त्याच्यातून या परिसराचं संवर्धन करायचं आणि एक चांगला आदर्श या जगासमोर, पदाधिकाऱ्यांसमोर, ग्रामस्थांसमोर मांडायचा या हेतूने हा आवाहन केलं होतं. आणि आज खऱ्या अर्थाने सकाळपासून या ठिकाणी अनेकांनी मोतीबाग येथे वृक्ष दिले, रोपे दिले, त्याचबरोबर अनेकांनी बाकडे दिले, अनेकांनी मुंडन सेट दिलं, अनेकांनी त्यामध्ये स्लोगन दिले, अनेकांनी स्वर्गरथाला लागणारं साहित्य दिलं, कलर दिले, त्याला स्टिकर दिले, अनेकांनी चंदनाचे झाडं नव्हते या ठिकाणी चंदनाचे झाडं दिले. मी स्वतः आणि उद्योजक चंदूकाका पवार, युवराजजी हजारे, प्रल्हाद शेठ खांदवे, विशाल आगलावे, किरण मोरे, वैभवदादा कोकाटे यांनी स्वतः, आम्ही शिवभक्त असल्या कारणाने मोतीबाग या परिसरात शिवमूर्तीचं स्थापना केली. मी स्वतः शिवभक्त आहे. येत्या 5 तारखेला त्याचा मुहूर्त निघलेला आहे. तो सुद्धा त्या ठिकाणी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्या ठिकाणी ती मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. आणि अनेकांनी स्वच्छताची मोहीम हाती घेतली. आमचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सुद्धा संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला. अनेकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. कैलासवासी रामराव दादा पवार यांच्या स्मरणार्थ जो कुस्ती आखाडा आहे, त्या कुस्ती आखाड्याला सुद्धा त्यांच्या चिरंजीव मेजर भाऊसाहेब पवार यांनी 25,000 रुपये या ठिकाणी दिले. कार्यक्षम गटनेते वैभवदादा कोकाटे यांनी या ठिकाणी जे वटवृक्ष आहे त्याला जवळजवळ 25,000 ते 30,000 रुपयाचा पार बांधून दिला. खडके परिवाराने या ठिकाणी ग्रामस्थांना जे या ठिकाणी विधी झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी पत्र्याचं शेड मारून दिलं. अशा अनेकांनी या ठिकाणी योगदान दिलं. या सर्व योगदानाबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो. आणि मी सुद्धा या परिसराला मोतीबाग आम्ही नाव दिलेलं आहे अमरधाम, आणि अमरधामच्या पलीकड म्हणजे हो सगळ्याच गावाचा शेवटचा चौक, या शेवटच्या चौकाला अंतिम चौक या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा विसाव्याचं बांधकाम केलेलं आहे. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, मित्रपरिवारांनी खूप मोठी मेहनत या 2-3 दिवस घेतली. त्याबद्दल सर्वांचं आणि या सर्व दात्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.